नमस्कार मंडळी, गौरी होम किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल मेथी, लसुणी मेथी. तर त्यासाठी मी मेथी घेतलेली आहे, त्याला बारीक धुवून चांगल्या प्रकारे बारीक चॉप करून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे बारीक चॉप करून घेतलेली आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे, 2 ते 3 टेबलस्पून रोस्टेड चना डाळ, 2 ते 3 टेबलस्पून तीळ आणि 1 इंच अद्रकचा तुकडा चांगल्या प्रकारे रोस्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे. त्यानंतर गॅस बंद करून आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचे आहे. त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला 1 टेबलस्पून तेल घालून 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालून त्यामध्ये मेथी बारीक चॉप केलेली मेथी चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायची आहे. मेथी शिजल्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला जो मसाला थंड झाला त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर बघू शकता. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला 2 टेबलस्पून ऑइल घालून त्यामध्ये जिरा चांगला तडतडला की त्यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचा आहे. लसूण चांगल्या प्रकारे आपल्याला शिजला की त्यामध्ये 1 दालचिनीचा तुकडा, त्यानंतर बारीक चॉप केलेला 1 कांदा घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा. त्यानंतर आपण जे 2 सुकी मिरची घेतली ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मिरचीसुद्धा घालून झालेली आहे. कांदा आपला सॉफ्ट झाला की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये काही सुके मसाले घालले. त्यामध्ये 1/2 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून कोरिअँडर पावडर, 2 टेबलस्पून मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. मसाला चांगला शिजला की त्यामध्ये आपल्याला पेस्ट घालून घ्यायची आहे आणि थोडा गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्याला तेल सुटेपर्यंत चांगल्या प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपला मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण जी मेथी शिजवून घेतली होती ते सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. आपल्याला हवा तेवढा आपण पाणी घालून घ्यायचं आहे. ही भाजी एकदम पातळ नसते, थोडी घट्टच असते. तर पाणी थोडा सांभाळून टाकायचं. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तडका द्यायचा आहे. त्यामध्ये 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि लाल मिरची घालून त्यामध्ये तडका घालून घेणार आहोत. तर बघू शकता आपली इथे लसुणी मेथीची भाजी एकदम रेडी झालेली आहे. ही भाजी तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. धन्यवाद. नमस्कार मंडळी, गौरी होम किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल मेथी, लसुणी मेथी. तर त्यासाठी मी मेथी घेतलेली आहे, त्याला बारीक धुवून चांगल्या प्रकारे बारीक चॉप करून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे बारीक चॉप करून घेतलेली आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे, 2 ते 3 टेबलस्पून रोस्टेड चना डाळ, 2 ते 3 टेबलस्पून तीळ आणि 1 इंच अद्रकचा तुकडा चांगल्या प्रकारे रोस्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे. त्यानंतर गॅस बंद करून आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचे आहे. त्यानंतर एका कढईमध्ये आपल्याला 1 टेबलस्पून तेल घालून 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालून त्यामध्ये मेथी बारीक चॉप केलेली मेथी चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायची आहे. मेथी शिजल्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला जो मसाला थंड झाला त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर बघू शकता.